नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, प्रतिपक्ष चालवताना मी प्रामुख्याने सामाजिक घडामोडी आणि त्यापेक्षाही अधिक राजकारणातल्या घडामोडीचा परामर्श घेतो, विश्लेषण करतो, मीमांसा करतो, हे तुम्हाला माहिती आहे. पण अशा माझ्यासारख्या माणसाला ज्यावेळेला एखाद्या आध्यात्मिक सोहळ्यामध्ये अगत्याने बोलवून सन्मानित करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा मलाही नवल वाटतं. पण ठीक आहे, अनेकदा काय असतं, कुठल्याही संस्था कोणालाही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना सन्मानित करत असतात. तसा मी सुद्धा एक वेगळ्या क्षेत्रातला पत्रकारिता किंवा विश्लेषण या क्षेत्रातला असल्यामुळे माझाही सन्मान केला असेल तर गोष्ट वेगळी होती. पण गमतीची गोष्ट अशी की सोमवारी मला पुण्याजवळ आळंदीच्या एका सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं. मला एक सन्मानपत्र देण्याचा एक सोहळा होता आणि मी तिथे हजर होतो. राम जन्मभूमीचे जे ट्रस्ट आहे, विश्वस्त निधी संस्था आहे, त्याचे जे कोषाध्यक्ष आहेत गोविंद देवगिरी महाराज, त्यांच्या 75वीचा सोहळा आळंदीला चालू आहे आणि जवळजवळ 7-8 दिवस तो सोहळा चालणार होता. त्यामध्ये त्यांनी अनेकांना, साधू संतांना, वेगवेगळ्या क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना बोलवलं. तसंच मला बोलवलं होतं. पण मला गंमत याची वाटली की त्यांनी माझा सत्कार करावा इथपर्यंत मी समजू शकतो. पण तिथे मोठ्या संख्येने जे वारकरी, प्रवचनकार, कीर्तनकार अशी मंडळी हजर होती, त्यापैकी मोठ्या संख्येने लोक माझे अनुयायी किंवा चाहते आणि फॉलोअर्स मिळालेत. याचं मला धक्का बसला, मला आश्चर्य वाटलं. अनेक कीर्तनकारांनी येऊन मला सांगितलं की तुमच्या त्या व्हिडिओ बघताना आम्हाला अनेकदा त्यातून काही दृष्टांत मिळतात, मुद्दे मिळतात, साक्षात्कार मिळतात. मला या गोष्टीची नवल वाटलं. आणि मी एक दोघांना म्हणालो सुद्धा त्यापैकी की एक प्रकारे माझं विवेचन, माझं विश्लेषण असतं हे राजकीय तथाकथित राज्यशास्त्राची जी भाषा आहे त्या भाषेमधलं नसतं. मी जगण्याच्या भाषेत बोलतो. कारण मी कॉलेजमध्ये जाऊन राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स नावाचा विषय शिकलेला नाही. त्यामुळे माझ्या समोर जे पत्रकार म्हणून राजकारण गेल्या शतकापेक्षा अधिक काळ उलगडलं गेलं, ते जसजसं मी समजून घेत गेलो तसतसं मला समजलेल्या भाषेत सांगत गेलो. ती भाषा राजकीय पठडीतली किंवा राज्यशास्त्राच्या पठडीतली, चाकोरीतली भाषा नाही आहे आणि त्यामुळे ती जगण्यातली भाषा आहे आणि त्यामुळे अनेकांना ती जवळची वाटते. मग साहजिकच त्यातली जी उदाहरणं येतात ती आपल्या जगण्यात कुठे ना कुठे घडलेली, आसपास दिसलेली अशी उदाहरणं असतात. त्यामुळे ती अधिक जवळची वाटतात आणि ती लवकरात लवकर अपील होतात. पण त्यात अध्यात्म नेमकं कुठे आहे हे मला कळलेलं नाही. पण मित्रांनो, या निमित्ताने एक गोष्ट मुद्दाम सांगितली पाहिजे की ज्या प्रकारे तो सगळा लोंढा तिथे जमला होता, हजारोच्या संख्येने, जवळपास मी असं म्हणेन की अर्ध्या लाखापेक्षा अधिक लोक त्या सोहळ्याला, त्या प्रचंड पॅन्डॉलमध्ये जमलेले होते, तिकडे येत जात होते. हे सगळं बघितल्यानंतर महागाई, बेरोजगारी, आरक्षण या विषयावर जो हलकल्लोळ चाललेला आहे, त्यामुळे ओबीसी, मराठा समाज विचलित आहे असं बोलणारे जे लोक आहेत त्यांची मला दया आली. राजकीय हेतूने अजेंडा घेऊन जे लोक आपापला अजेंडा पुढे रेटत राजकारण करत असतात आणि समाज हिताच्या गोष्टी म्हणून आपलं राजकारण पुढे रेटत असतात, त्यांच्यापासून खराखुरा समाज किती मैलोगंती दूर असतो हे मला त्या आळंदीच्या त्या सोहळ्यामध्ये बघायला मिळालं. समाजाच्या सगळ्या थरातले लोक तिथे भक्तिभावाने एकत्र आलेले होते आणि त्यामध्ये
कमीत कमी 20-25 लोक तर माझ्याबरोबर फोटो काढायला अगत्याने पुढे आले. आपण कसं रोज तुमचं ऐकतो, त्यातून काय काय समज मिळते वगैरे वगैरे सांगत होते. तर मी त्यांना सांगितलं, एक प्रकारे मी तुमच्यासारखं भक्तिगीतं वगैरे किंवा अभंग याचा उच्चार करत नाही, कधी सिनेमाचं किंवा कुठलं भावगीत याचे शब्द सांगतो, काव्य सांगतो. पण मित्रांनो, या निमित्ताने अशा सगळ्या लोकांना एक आठवण करून दिली पाहिजे. हे प्रतिपक्ष मी सुरू केलं त्याच्या आधीची एक गोष्ट आहे. प्रतिपक्ष लॉकडाऊन लागल्यानंतर मी हा यूट्यूब चॅनेल सुरू केला. पण ज्यावेळेला 2019च्या विधानसभा निवडणुका संपलेल्या होत्या आणि सरकार बनत नव्हतं, तेव्हा जो काय गोंधळ चाललेला होता, 2.5 दिवसाचं फडणवीस अजितदादा सरकार बनलं आणि कोसळलेलं होतं, अशा वेळेला 3 पक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं जे सरकार बनवण्याचा प्रयत्न चालू होता, त्या काळामध्ये मी साताऱ्याला माण तालुक्यात महिमानगड गावी गेलेलो होतो आणि तिथे मी 2 दिवस मुक्काम करून परत मुंबईला यायला निघालेलो होतो. एस टी स्टँडवर प्रतीक्षा करत असताना मला एक कीर्तनकार भेटले त्या गावामधले आणि बोलता बोलता त्यांनी एक असा दृष्टांत दिला की तो म्हटलं तर भक्ती संप्रदायातला आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं एक भारूड त्यांनी मला सांगितलं आणि ते म्हणाले, याच्यात आजचं राजकारण तुम्हाला सापडेल. आणि मला धक्का बसला. मी तिथून पुण्याला आल्यानंतर ते भारूड इंटरनेटवर जाऊन शोधून काढलं आणि आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती त्या भारूडात आलेली आहे. आणि मी त्यावर तेव्हा म्हणजे 2019च्या नोव्हेंबरमध्ये माझ्या ब्लॉगवर लेख लिहिला, कारण मी त्यावेळेला व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो, यूट्यूब चॅनल माझा नव्हता, प्रतिपक्ष नव्हता. अशा वेळेला जागता पहारा या माझ्या ब्लॉगवर मी तो भारूडाचा आधार घेऊन तात्कालीन राजकीय परिस्थिती आणि भविष्यातली राजकीय परिस्थिती याचं एक विश्लेषण केलं होतं. पण तो दृष्टांत मला एका कीर्तनकाराने, प्रवचनकाराने दिला होता. त्या महिमानगडच्या एस टी स्टँडवरची घटना आहे, मी काल्पनिक सांगत नाही. मी त्या गावातल्या काही मुलांबरोबर गप्पा मारत एस टीची प्रतीक्षा करत होतो, तेव्हा ते कीर्तनकार प्रायव्हेट जीपने कुठून तरी आले होते आणि चहाच्या टपरीवर चहा पिऊन जात होते. जाता जाता त्यांचं लक्ष गेलं आणि मला म्हणाले, भाऊ इकडे तुमच्याकडे काम आहे. आणि म्हणाले, काय पोरांबरोबर टवाळ करू फोरमबद्दल बसलाय, पत्रकारात देशात राजकारण एवढं चाललंय, त्याचा विचार करा, त्याच्यावर लिहा, बोला. म्हटलं मी एस टीची प्रतीक्षा करतो म्हणून बोलत बसलोय. ते म्हणाले, हे सरकार बनणार नाही, बनलं तर चालणार नाही. लक्षात ठेवा, महाविकास आघाडी तेव्हा स्थापन झालेली नव्हती. फडणवीस अजितदादांचं सरकार बनलं आणि कोसळलेलं होतं 2.5 दिवसात. राष्ट्रपती राजवट लागलेली होती. अशा वेळेला साताऱ्यातल्या एका दुष्काळग्रस्त गावाच्या रस्त्यावर एक ग्रामीण भागातला प्रवचनकार, कीर्तनकार मला सांगतो की हे जे काय 3 पक्षांची आघाडी बनवायचं चाललंय, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार बनवण्याचं जे काय चाललेलं आहे ते सरकार बनणार नाही, चालणार नाही आणि चाललं तर किती विचका करून टाकेल, हे त्यांनी मला ज्ञानेश्वर माऊलींच्या भारुडामध्ये सांगितलं. मला ते बुवा म्हणाले, मी तुम्हाला 2 ओळी सांगतो, बाकीच्या घरी जाऊन शोधा आणि वाचा आणि समजून घ्या, जमलं तर त्याच्यावर लिहा. आणि मी लिहिलं होतं. ज्ञानेश्वर माऊली 800-900 वर्ष जुन्या आणि त्यांच्या भारुडामध्ये 2021 म्हणजे 21व्या शतकातल्या राजकारणाचा उहापोह असेल, ही कल्पनाच किती चमत्कारिक आहे बघा. पण होता मित्रांनो. त्यांनी ज्या 2 ओळी सांगितल्या मला त्या तुम्हाला सांगतो. काट्याच्या अणीवर वसले 3 गाव, काट्याच्या अणीवर वसले 3 गाव, 2 ओसाड 1 वसेची ना. आणि म्हणाले, बुवा की आता बाकीचं शोधा आणि वाचा आणि जमलं तर त्यावर लिहा. मी जेव्हा पुण्याला पोहोचलो, इंटरनेटवर ते अख्खं भारूड शोधून काढलं आणि मला धक्का बसला मित्रांनो. आज महाराष्ट्रात जी राजकारणाची अवस्था आहे
ती जशीच्या तशी त्या भारुडात आलेली आहे. ज्या वेळेला अशक्य कोटीतलं आणि तर्कहीन असलेलं काहीतरी तुम्ही हट्टाने करायला जाता आणि करतच राहता, त्यातून परिस्थिती सुधारणं, काहीतरी घडणं यापेक्षा अधिकाधिक बिघडत जाणं कसं होतं याचं वर्णन त्या भारुडात आलेलं आहे. आता गंमत लक्षात घ्या, काट्याच्या अणीवर वसले 3 गाव. काट्याची अणी म्हणजे काय? जो काटा असतो त्याचं जे टोक असतं, अतिशय सूक्ष्म असं टोक आहे काट्याला. काट्याची अणी म्हणजे सूक्ष्म असा एक बिंदू. माऊली म्हणतात काट्याच्या अणीवर वसले 3 गाव. पण 3 गावं एवढूशा जागेत वसली आहेत, ती कशी वसतील? अशक्य आहे. हो, एवढ्याशा काट्याच्या अणीवर एक मुंगी देखील उभी राहू शकणार नाही. अशा काट्याच्या अणीवर 3 गाव वसले असं माऊली सांगतात. 2 ओसाड एक वसेची ना, म्हणजे 3 गावं वसली, त्यातली 2 गावं ओसाडच आहेत आणि 3रं गाव ते वसतच नाहीये. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा एसटीतून पुण्याला पोहोचेपर्यंत माझ्या डोक्याची चक्र चालू झाली होती. 2 ओसाड म्हणजे 2014 आणि 2019 अशा लागोपाठच्या 2 लोकसभा 2 विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे अपयशी ठरलेले, पराभूत झालेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2 पक्ष आपण घेतले तर 2 ओसाड आणि 3रा शिवसेना. 3 पक्षांचं जे सरकार बनवण्याचा प्रयोग तेव्हा सुरू होता, त्यावर त्या कीर्तनकार बुवांनी मला हे भारूड सांगितलं, काट्याच्या अणीवर वसले 3 गाव, 2 ओसाड एक वसेची ना. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा लागोपाठ 4 निवडणुकांमध्ये सत्यानाश झालेला आहे. ती ओसाड गावं झालेली आहेत आणि शिवसेना ही वसण्याची शक्यता असलेला पक्ष किंवा गाव आहे आणि तो वसेची ना. शिवसेना भाजप युतीला मतदाराने बहुमत दिलं होतं, पण त्यापैकी एक शिवसेनेचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे हे ते गाव म्हणजे युतीचं सरकार वसू द्यायला तयार नव्हते. त्यापेक्षा त्या काट्याच्या अणीवर 3रं गाव वसवायला उद्धव ठाकरे पोहोचले होते, जे अशक्य होतं. वैचारिक दृष्ट्या 2 टोकाचे 3 पक्ष, एक हिंदुत्ववादी, 2 सेक्युलर कट्टर हिंदुत्वाचे विरोधक, अशा 2 पक्षांबरोबर एक हिंदुत्ववादी पक्ष जाऊन एक सरकार बनवायला बघतो, तेव्हा तो वसणार तरी कसा? ही गोष्ट 2019च्या नोव्हेंबरमधली आहे आणि आज आपण 2024 सालात आलोय. 4.5 वर्ष 4.25 वर्ष पुढे आलोय आणि परिस्थिती काय आहे बघा मित्रांनो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आजही ओसाड पक्ष आहेत आणि वसू शकणारा असलेला शिवसेना पक्ष त्यांच्या नादाला लागून पुरता वाटोळा होऊन गेलेला आहे. वसेचे ना तिथे आले काय, त्यांनी पुढे 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 आहे ते 3 कुंभार, त्या कुंभारांनी मडकी बनवली, ती भाजत नव्हती, बनत नव्हती, असं सुंदर माऊलींचं वर्णन आहे. शोधा आणि वाचा मित्रांनो, समजून घ्या. एवढं मोठं राजकारण 8 शतकांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींसारखा संत महात्मा आपल्या सहजगत्या लिहिलेल्या एका भारुडातून सांगतो. आपल्याकडे डोळे असावे लागतात, आपल्याकडे ती बुद्धी असावी लागते, मग कळतं की राजकारण, विश्लेषण आणि कीर्तन यामध्ये फार मोठा फरक नसतो. सगळेच्या सगळे मानवी आयुष्यातल्या घडामोडींशी संबंधित असे दृष्टांत असतात. कोण त्याला राजकीय विश्लेषण म्हणतो, कोण त्याला श्रद्धात्मक आध्यात्मिक काय ते कीर्तन म्हणतो, पण सगळ्याच्या सगळ्या मानवी जीवनाशी संबंधित घडामोडी असतात आणि त्यांचं विवेचन विश्लेषण असतं. मला त्या आळंदीला
ते सगळे कीर्तनकार बोलून सांगायला लागले, तेव्हा मी त्यांना आठवण करून दिली की मी बोलतो, मला देखील तुमच्याकडून प्रेरणा मिळत असते की कसं महाराष्ट्रातल्या आजच्या राजकारणात चुथडा होणार आहे, सत्यानाश बट्ट्याबळ होणार आहे, हे त्या कीर्तनकाराने नोव्हेंबर 2019 मध्ये मला सांगितलं होतं. आणि काय विश्लेषण विवेचन नाही, फक्त एक भारूड सांगितलं. काट्याच्या अणीवर वसले तीन गाव, दोन ओसाड एक वसेची ना. त्यांच्याबरोबर शय्यासोबत करायला, त्यांच्याबरोबर नांदायला उद्धव ठाकरे शिवसेना घेऊन गेले आणि शिवसेना सुद्धा उद्ध्वस्त होऊन गेली, ओसाड होऊन गेली. आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दुभंगलेले नामशेष झाल्यासारखी अवस्था असलेले पक्ष आहेत. आणि काँग्रेस हा वसण्याच्या स्थितीत सुद्धा नाही आहे. त्या पक्षाला महाराष्ट्रात नाव घेण्यासारखा नेता नाही आहे. आणि महाराष्ट्रात एका बाजूला महायुती हा बलदंड सत्ताधारी गट आहे आणि दुसऱ्या बाजूला लोळे पांगडे लंगडे अंगात त्राण उरलेले नाहीत आणि लढायची इच्छा आणि हिंमत नसलेले लोक, असा जमाव, अशी परिस्थिती आहे. आणि तेही तीन पक्ष आहेत. काट्याच्या अणीवर वसले तीन गाव, दोन ओसाड एक वसेची नाही. मित्रांनो, राजकारण, प्रवचन, कीर्तन, विश्लेषण हे किती एकमेकाशी निगडीत आहेत बघा. यात विषय एवढाच असतो की कीर्तन ऐकणारा सामान्य ग्रामीण समाज असतो, त्याला आपण गावठी अडाणी समजतो, पण तो यातून शिकत असतो. आणि हे एवढं त्यातलं ज्ञान किंवा त्यातले दृष्टांत घेऊन माझ्यासारखा माणूस एवढं मोठं राजकीय विवेचन करण्याचा प्रयत्न करतो, ते सुद्धा न समजणारे इकडून तिकडून मला शिव्या घालायचा उद्योग करत असतात की त्यांचं नुकसान कशात आहे. हे तेव्हापासून उद्धव ठाकरे यांचा हा प्रयोग त्यांच्या अंगलट कसा येईल, त्यांचं नुकसान कसं होईल, हे प्रतिपक्षाच्या स्थापनेपासून मी सांगत आलो, पण त्यांना त्यातून काही समजून घेता आलं नाही. माऊलींनी सांगून ठेवलं, त्याचा उपयोग काय असतो मित्रांनो? शेवटी सांगणारे ढीग असतील, संत महात्मे असतील किंवा सामान्य कीर्तनकार प्रवचनकार असतील, वक्ते असतील, पण सांगणाऱ्याने कितीही सांगितलं तरी समजून घेणं ही समोरच्याची जबाबदारी असते. आणि तो समजायलाच तयार नसेल तर त्याचं नुकसान अपरिहार्य असतं. आणि तेच माऊलींच्या त्या भारुडामध्ये 10-12 काय त्या ओळी होत्या, त्यामधून क्रमाक्रमाने आलेलं होतं. मी लिहिलं पण होतं, पण उपयोग काय? ज्यांना सावध करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंना, शरद पवारांना मी त्या ब्लॉग लिहिण्यातून केला होता किंवा नंतरच्या प्रतिपक्षामधून केला, म्हणून मी त्यांना वाचवू शकलो का नाही? म्हणतात शहाण्यांना शब्दाचा मार, पण शहाण्यांना शब्दसुद्धा हल्ली कळेनासे झालेत. आणि त्यामुळे कीर्तनकारांना टाळकुटे म्हटलं जातं, आमच्यासारख्यांना शिव्या मोजल्या जातात. असो मित्रांनो, कीर्तन, प्रवचन, राजकारण, विश्लेषण यामध्ये फारसा फरक नाही, हेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.